दर्यापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तसेच सहकार क्षेत्रातील प्रस्थापित नाव असलेले सुधाकर पाटील भाडसाकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। या निर्णयामुळे दर्यापूरच्या काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रमुख बबलू देशमुख आणि खासदार बळवंतराव वानखडे यांच्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून सुधाकर पाटील भाडसाकडे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद, कार्यकर्त्यांमध्ये वाढती नाराजी आणि संघटनात्मक कारभारातील असंतोष यामुळे त्यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे। अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष आणि सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या भाडसाकडे यांनी दर्यापूर तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे त्यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत बोलताना सुधाकर पाटील भाडसाकडे यांनी पक्षामध्ये सातत्याने गटबाजी सुरू होती, कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळत नव्हता, काम करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे मी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। मात्र मी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, मी काँग्रेसमध्येच आहे असे स्पष्ट केले। विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नसून केवळ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केल्यामुळे आता त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आगामी काळात ते काँग्रेसमध्ये सक्रिय राहणार की वेगळी राजकीय दिशा घेणार याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान या संपूर्ण घडामोडीमुळे दर्यापूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राजीनामा देण्याचं कारण म्हणजे वरची जी मंडळी आहे, इथे जिल्हाध्यक्ष असोत, खासदार असोत, हे विश्वासात घेत नाहीत आणि जिथं विश्वासच नाही राहिला त्यापासून चालू आहे। मी सहन करून राहिलो ते शेवटी माणसाला एक मर्यादा असते सहन करण्याची, म्हणून आज त्या गोष्टीचा स्फोट झाला आणि मी 9 वर्ष सतत पूर्ण स्वतःला झोकून दिलं, घरात तुळशी पत्र ठेवलं, तेव्हा कुठं आज या काँग्रेसला हे दिवस दिसले। तिथं जर किंमत होत नसेल तर तिथं राहून करता काय, त्या पदावर राहून करता काय? त्या पदाला जर मी न्याय काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा नाही दिलेला आहे, त्याच्यामुळं सध्या मी काँग्रेसमध्येच आहे।